तर तुमच्याही पायांवरती असे सूज येते, तर याची काय कारणे असू शकतात? तर ही कधी येते? सकाळी येते की दुपारी येते की संध्याकाळी येते? तर हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे का? तर चला पाहूया. तर मित्रांनो, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे इडिमा, म्हणजे पायांवर सूज येणे, तोंडावर सूज येणे. याची काय कारणे आहेत, यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि काय काळजी घेऊ शकतो. तर चला पाहूया. तर फर्स्ट म्हटलं तर युनिलॅटरल इडिमा, म्हणजे एकाच पायाला सूज येणे. तर ह्याचं काय कारण असू शकतं? तर सेल्युलायटिस, म्हणजे इन्फेक्शन ऑफ द सेल्स असू शकतं. डीप वेन थ्रोम्बोसिस असू शकतं. जर वेन्समध्ये थ्रोम्बोस असेल तरी सुद्धा एकाच पायाला सूज येऊ शकते. फिलेरियासिस, हे जे इन्फेक्शन झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही ही इमेज पाहू शकता. दुसरं म्हटलं तर जनरलाइज इडिमा. जनरलाइज इडिमा कधी येऊ शकतो? ॲनिमिया जर असेल विथ हायपोप्रोटीनिमिया, प्रोटीन डेफिशियन्सी जरी असेल किंवा प्रोटीनची लेवल कमी झालेली असेल तरी सुद्धा जनरलाइज इडिमा येऊ शकतो. ड्रग इंड्यूस इडिमा सुद्धा असू शकतो. मग त्यामध्ये म्हटलं तर स्टेरॉइड आहे, डायक्लोफिनॅक मेडिसिन्स आहे, आयबुप्रोफेन म्हणजे पेन किलर्स आहेत. तर अशा मेडिसिनमुळे सुद्धा जनरलाइज इडिमा येऊ शकतो. व्हीनस इनसफिशियन्सी असेल, जर स्टँडिंग, हे कधी होऊ शकतं व्हीनस इनसफिशियन्सी? जे लोकांचं प्रोफेशन स्टँडिंग आहे, खूप वेळ त्या लोकांना जर उभं राहूनच काम करायला लागत असेल तर अशा लोकांमध्ये व्हीनस इनसफिशियन्सी असते आणि इडिमा सुद्धा येऊ शकतो. अशा लोकांमध्ये अँकल इडिमा येण्याचे चान्सेस असतात. जर ती व्यक्ती खूप वेळ बसून असेल किंवा खूप वेळ उभा राहूनच काम केलेलं असेल तर त्या पेशंटला व्हीनस इनसफिशियन्सी आणि इडिमा ॲपियर होतो. तर अशा पेशंटमध्ये आपण त्यांना ॲडवाईस काय करायचं आहे की ज्यावेळी ती व्यक्ती झोपते त्यावेळेस पाय वरती करून झोपायला सांगायचं आहे, म्हणजे पाय उंच ठेवायचे आहेत. त्या व्यक्तीने पिलो किंवा डोक्याखाली झोपताना काहीही घ्यायचं नाही आहे. तीच पिलो पायाखाली आपण त्या पेशंटला घ्यायला सजेस्ट करू शकतो. किंवा दिवसभरामध्ये आपण त्यांना इलॅस्टिक स्टॉकिंग यूज करण्याचा सल्ला देऊ शकतो. थर्ड म्हटलं तर न्यूरोटिक, म्हणजे ॲलर्जिक इडिमा सुद्धा होऊ शकतो. मग जर ॲलर्जिक इडिमा असेल तर खूप पायांना खाज येते किंवा अंगावरती चकते येतात. हे तुम्ही इमेज पाहू शकता. याला अर्टिकेरिया आपण म्हणू शकतो. किंवा आवाजामध्ये घोगरेपणा येऊ शकतो, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. आपल्याला कळालं पाहिजे जेव्हा पेशंट आपल्या क्लिनिकमध्ये येईल त्यावेळेस याचा नेमका कॉज काय आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, म्हणजे त्यानुसार आपण त्या पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकू. मिक्स इडिमा, तर हे का होतं? तर हायपोथायरॉइडिझममुळे चेहऱ्याला इडिमा येऊ शकतो. म्हणजे चेहरा खूप सुजल्यासारखा वाटू शकतो, पाय सुजल्यासारखे वाटू शकतात. त्यामध्ये मग नॉन पेटिंग इडिमा सुद्धा असू शकतो. चेहरा खूप सुजलेला असू शकतो. पण हायपोथायरॉइडिझममध्ये काय होतं तर वेट गेन होतं त्या पेशंटचं. आवाजामध्ये घोगरेपणा असू शकतो आणि पेशंट खूप लेदार्जिक लाईक असतं, म्हणजे खूप आळशीपणा पेशंटमध्ये वाढतो. काही लेडींमध्ये प्रीमेन्स्ट्रुअल इडिमा असतो. प्रीमेन्स्ट्रुअल इडिमा म्हणजे काय की ज्या वेळेस त्यांना मेन्सेस येणार असतात, पिरियड्स येणार असतात, त्याच्या अगोदर पायांवरती सूज येते, चेहरा सुजल्यासारखा वाटतो. तर मग अशा लेडीला आपण काय ॲडवाईस देऊ शकतो? अशा लेडीला आपण जेवणामध्ये मीठ कमी वापरण्याचा सल्ला देऊ शकतो. कार्डियाक इडिमा सुद्धा असतो, बट हे खूप कॉम्प्लिकेटेड असू शकतं. व्यवस्थित त्या पेशंटला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रिनल इडिमा सुद्धा असू शकतो. तर रिनल इडिमा आपण कसा ओळखू शकतो? तर इडिमा हा जास्त प्रमाणामध्ये चेहऱ्यावरती असतो.
चेहरा खूप आणि विशेष म्हणजे उठल्या उठल्या खूप चेहरा सुजल्यासारखा वाटतो उठल्या उठल्या, आणि लघवीला सुद्धा त्या पेशंटला सारखं जायला लागतं. अशा पेशंटला आपण जर रिनल इडिमा आपल्याला ओळखायचा असेल तर 100% युरिन एक्झामिनेशन करायचा सल्ला आपण त्या पेशंटला देऊ शकतो. हिपॅटिक इडिमा सुद्धा असू शकतो, पण याचा कॉज म्हटलं तर अल्कोहोलिक पेशंट असेल तर इडिमा म्हटलं तर तो हिपॅटिकच असू शकतो. इडिओपॅथिक सुद्धा असू शकतो, म्हणजे काहीही कॉज नसून इडिमा येऊ शकतो. मग अशा पेशंटला आपण काय सल्ला देऊ शकतो की ही सूज डेंजरस नाही आहे, हळूहळू कमी होऊन जाईल. पेशंटला एक सिम्पॅथी आपण देऊ शकतो. तर हे झाले याचे कॉजेस. यावर आपण टेम्पररी काय देऊ शकतो, तर एक जनरलाइज्ड म्हटलं तर इडिमा पायाचा असेल तर आपण पूर्णपणे कमी करू शकतो होमिओपॅथीच्या साह्यानं. होमिओपॅथीमध्ये आपण वेगवेगळे मेडिसिन वेगवेगळ्या आजारांवर सिम्प्टोमॅटिक देतो, म्हणजे रेपर्टायझेशन करतो, पूर्ण पेशंटची हिस्ट्री घेतो आणि त्यानुसार त्या पेशंटला ट्रीटमेंट देतो. बट हे जे आजचं मेडिसिन आहे ते मोस्ट इंडिकेटेड आहे आणि आपण जनरली पेशंटला देऊ शकतो, मग कॉज कोणताही असू दे. तर त्या मेडिसिनचं नाव आहे अपोसायनम. 30 पोटेन्सीमध्ये आपल्याला हे पेशंटला द्यायचं आहे. 2 थेंब 3 वेळा पेशंटला आपण देऊ शकतो. खूप छान त्या इडिमाला रिझल्ट येऊन जातो. पण त्याबरोबरच आपण कॉज शोधून काढणं खूप गरजेचं आहे. तर असेच तुम्हाला वेगवेगळे नॉलेजेबल व्हिडिओज आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट, वेगवेगळे आजार आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.